महाराष्ट्र पक्ष जनता काम करू. एकोणीसशे सालापासून संभाजीराव काम केलंय. 36 वर्ष पक्षात काम करत आहे. पक्ष फुटला, ज्यांचे हात होते गेले ते निघून गेले. ज्यांचे इंटरेस्ट होते ते निघून गेले. पक्षाची भूमिका एक होती, त्यावेळी महाराष्ट्राच्या देशाला आणि राज्याला विचारायचे की आम्हाला याच्यावरून करू का, याच्यावरून करू का, आम्हाला अधिकार द्या. त्यावेळी अधिकार देताना राज्याची भूमिका तुम्हाला विश्वासात घ्यावं वाटत होती. आज अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये आपण विचार चालतोय. पक्ष कसा चाललाय, पक्षाचा दैनंदिन गाडा कसा चाललाय हे कोणी विचारलं का? नाथा शेवळे म्हणजे या पक्षाचा मालक नाही. आणि नाथा शेवळेवर जाऊन तुम्ही सांगता की पक्षाची भूमिका आंदोलन केली पाहिजे, त्यामुळे आपण काय करतो याचा काय विचार करता का? आपण पण विचार केला पाहिजे की प्रत्येक स्थानिक पातळीवरच्या कार्यकर्त्यांनी काहीतरी लढलं पाहिजे. हे कोणी विचार केला का? हे त्यांनी सांगितलं की आम्ही सातत्याने आंदोलन करतो. आणि हे सांगतो तुम्हाला सगळ्यांना, नाथा शेवळे आणि महाराष्ट्राचा जनता दल कोणाच्याही दावणीला मानला जाणार नाही. ही ह्या पक्षाची जी भूमिका आहे, जी आदरणीय देवेगौडा साहेबांनी जी शिकवून दिलेली आहे, आदरणीय शरद पाटील साहेब असतील, श्रीपतराव शिंदे साहेब असतील, अजमल खान साहेब असतील, यांनी जी शिकवण दिली त्या शिकवणीच्या पुढे लागली. नाथा शेवळे अधिकाऱ्यांना भेटतो आणि आरोप केलाय. पोलीस महासंचालकाला जेव्हा भेटलो तर दादांना मी घेऊन गेलो नाही. विचारा दादांना, काल मुख्य सचिवांना भेटलो नाटक साहेब, आम्ही तुम्हाला फोन केला नाही. कोण होतं राज्य शिष्टमंडळामध्ये आणि दिलेले निवेदन काय निवेदन होती? नाथा शेवळेचं एकही निवेदन होतं. नाटक साहेब खुलासा करा दादांचा गैरसमज होते. खुलासा करा काय काय निवेदन लिहिले मी. एक माझी विनंती आहे तुम्हाला, काय निवेदन दिले आपण सांगा जरा. जे निवेदन होतं ते मायक्रो फायनान्सच्या प्रश्नावरती होतं की जो आपण लढा लावतो राष्ट्रवादीमध्ये त्या सेक्रेटरीने आपल्याला सांगितलं की मी रत्नागिरीच्या कलेक्टरशी बोलतो, दिल्लीला सुद्धा प्रयत्न करतो व्याजदर कमी करण्यासाठी. दुसरं जे 3-4 हे होते नगर म्हणजे एक तो ज्या एक मला आता नाव पटकन महिला होत्या, त्यांनी तिथे एक महाविद्यालय सुरू केलं, तर त्याला अनुदान मिळण्यासाठीचा धोरण ते राज्यातले एकमेव अपंगांसाठीचं निवासी महाविद्यालय आहे. तर त्याला अनुदान मिळालं. त्याच्यावरती खूप चांगली चर्चा, प्रदीर्घ चर्चा झाली. त्यांनी सांगितलं की आम्ही थेट अनुदान देऊ शकतो नाही, जाऊ शकणार नाही करायचे, पण तुम्ही जर फी लावा त्या विद्यार्थ्यांना, ती जरा बरी लावा, तिथं रिम्बर्समेंट आम्ही करून म्हणजे त्याच्या काही ना काहीतरी पदरात पडण्यासारखी होती. दुसरा एक मला वाटतं गटार योजनेचा एक होता. हे सगळे सार्वजनिक प्रश्न होते. कुठलंही निवेदन त्यातलं वैयक्तिक कोणाचं नव्हतं. ते निवेदन सुद्धा होतं ते जो वर्ग ज्याच्याकडे दुर्लक्ष